मित्रहो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघताय रोकठोक. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या आणि त्या आटोपल्यानंतर जय पराजयाचं सगळं चिंतन मंथन वेगवेगळे राजकीय पक्ष करीत असतानाच अंतरावली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं. त्या उपोषण आंदोलनाला एक 3-4 दिवस होत नाहीत तेव्हा सरकारच्या वतीनं पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ गेलं आणि पुन्हा 1 महिन्याचा अवधी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिला आणि हे संपतेनं तोच साधारण 1-2 दिवसात लक्ष्मण हाके नावांचे एक OBC आंदोलनाच्या बाजूनी लढणारे गृहस्थ यांनी अचानक उपोषणाला सुरुवात केली. हे बघा, हे सगळं मराठवाड्यात जालना जिल्ह्यातच घडतं आहे. एकूणच मराठा किंवा OBC किंवा धनगर या सगळ्या आरक्षणाचा केंद्रबिंदू सध्या मराठवाडा आणि त्यातल्या त्यात जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामध्ये वडीकोद्री या गावामध्ये लक्ष्मण हाकेंनी OBC आंदोलनाला OBCंच्या आरक्षणासाठी किंवा OBCंच्या आरक्षणाला मराठा आरक्षणामुळे काही क्षती पोहोचू नये, धोका पोहोचू नये, OBCंचं आरक्षण संकटात येऊ नये या पद्धतीचं बचावात्मक एक ढाल समोर करणारं आंदोलन म्हणजे आमरण उपोषण सुरू केलं. 1-2 आणखी सहकारी त्यांच्यासोबत आहेत. आता या सगळ्या आंदोलनाला सरकार मोठ्या प्रमाणावर रसद पुरवते आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सरकारवर अवलंबून असणारे जे OBC नेते आहेत ते OBC नेते सरकारला हाक देत आहेत की मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जसं हे सरकार रेड कार्पेट टाकतंय त्या पद्धतीनं लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाकडे का बघितलं जात नाही, त्याला गांभीर्यानं का घेतलं जात नाही. म्हणजे पंकजाताई मुंडे असतील, विजय वडेट्टीवार असतील, असे अनेक OBC नेते, छगन भुजबळ असतील. आणि मग पाहता पाहता 2-3 दिवसात एक चांगलं वातावरण झालं आणि मनोज जरांगे पाटलांच्या बरोबरीनंच सगळ्या वृत्तवाहिन्यांवर, वर्तमानपत्रात, मीडियावर लक्ष्मण हाके झळकायला लागले. सरकारने आत्ता शेवटी काल परवा त्यांच्या उपोषणाचा जेव्हा 7वा-8वा दिवस होता तेव्हा अनेक OBC नेत्यांनी आग्रह केला, भुजबळांपासून सगळ्यांनी. जरांगे पाटलांनी तर आरोपच केला की तिथे 4-5 दिवस लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाची कुठलीही दखल नसताना 5 दिवसाच्या नंतर नांदेड असेल, परभणी असेल, मराठवाड्यातली इतर शहरं असतील, संभाजीनगर असेल, जालना असेल, इथून लातूर असेल, इथून सगळी रसद आणि कार्यकर्ते अचानक पेटल्याप्रमाणे कोणी 50 गाड्यांचा जथ्था, कोणी 20 गाड्यांचा जथ्था, 100 गाड्यांचा जथ्था घेऊन वडीकोद्रीला का जात आहेत. मनोज जरांगे पाटलांनी आरोप केला आहे की हे सगळं छगन भुजबळ त्यांना पैसा पुरवते आहे आणि सरकार पुरस्कृत हे OBCंचं असं आंदोलन आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि पर्यायानं मराठा समाजाच्या विरोधात, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला. आता या सांगण्याचा अर्थ असा की हे सगळं हाके विरुद्ध जरांगे पाटील असं एकंदरीत वातावरण पेटलेलं असताना मराठवाड्यातलं वातावरण आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रभरातलं वातावरण मराठा विरुद्ध OBC असं राजकीय वळण, सामाजिक वळण त्याला लागता कामा नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तशा पद्धतीची चिंता विजय वडेट्टीवारांसह अनेकांनी व्यक्त केलेली आहे. आता या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान काही लोक असे आहेत, काही राजकीय नेते असे आहेत की ज्यांनी ठामपणे मनोज जरांगे पाटलांच्या बाजूनी भूमिका घेतली आहे, तर काही लोक असे आहेत की ज्यांनी ठामपणे OBC आरक्षणाच्या विरोधात बाजूनी मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका घेतलेली. भूमिका समर्थनार्थ असो की विरोधात असो, त्या भूमिकेचा आदरच केला पाहिजे. शेवटी प्रत्येकाला आपली भूमिका व्यक्त करण्याचा, आपलं मत व्यक्त करण्याचा निश्चित असा अधिकार आपल्या देशात लोकशाहीनं प्रत्येकाला दिलेला आहे. पण मला एक आश्चर्य वाटलं की या लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. प्रकाश आंबेडकरांनी या निमित्ताने पत्रकारांना संबोधित पण केलं आणि पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की मराठ्यांचं आरक्षण जे आहे ते OBC आरक्षणात देता कामा नये, मराठ्याच्या आरक्षणाचं वेगळं ताट मांडलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला
ते मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला भेट देतात, त्यांना सांगतात आम्ही तुमच्या सोबत आहे. वेगळी जेव्हा ओबीसींच्या एल्गार सभेत ते भूमिका मांडतात की मराठ्यांच्या आरक्षणाचं वेगळं ताट मांडलं पाहिजे, आणि लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला भेट देताना त्यांच्या आग्रहास्तव त्यांना पाणी पाजताना लक्ष्मण हाकेंना आणि पत्रकारांना संबोधित करताना ते ओबीसींच्या आरक्षणाची बाजू घेतात. मला हे निश्चित माहिती आहे की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सातत्याने ओबीसींची बाजू उचलून धरणारे आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी ओबीसींच्या कल्याणासाठी, ओबीसींच्या हितासाठी वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत. ते मराठा समाजामध्ये दोन भाग करतात, एक गरीब मराठा आणि एक श्रीमंत सत्ताधारी मराठा. ते सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांना निजामी मराठी म्हणतात आणि गरीब मराठ्यांना गरजवंत मराठी म्हणतात. गरजवंत मराठ्यांच्या पाठीशी ते आहेत असं किमान दाखवतात तरी, त्यांनी अनेकदा जाहीर केलं. पण एकच नेता जो मराठा आरक्षणाच्या विरोधात काहीतरी खुसपटी काढण्यासाठी आमरण उपोषण करतो त्यालाही भेट देतो, आणि दुसऱ्या बाजूनी मराठा आरक्षणासाठी ज्यांनी गेली अनेक वर्ष लढा दिला त्या मनोज जरांगे पाटलांनाही पाठिंबा देतो, त्यांच्याशी राजकीय मैत्री करू इच्छितो. हे सगळं सोडून वंचित बहुजन आघाडी आणि आपण एकत्र येऊया, तुम्ही लोकसभा लढा, जालनाची लोकसभा लढा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आणि माध्यमांशी बोलताना सांगतात की मनोज जरांगे पाटील जर उभे राहिले अपक्ष तर जवळपास 70% मतदान घेऊन ते निवडून येतील. याचा अर्थ असा की प्रकाश आंबेडकरांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी, त्यांच्या प्रामाणिकतेविषयी, त्यांच्या हेतूविषयी समर्थन आहे, त्यांचे शंका नाही आहे. ते मनोज जरांगे पाटलांवर प्रेम करतात, गरजवंत मराठ्यांवर प्रेम करतात. परंतु हा एक संभ्रम निर्माण होतो की एकच नेता ओबीसी आंदोलनात पण जातो, तिथे पण तेच आश्वासनं देतो, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जातो, तिथे पण देतो. हे असं का होते? कदाचित प्रकाश आंबेडकरांना असं वाटत असेल की याचा राजकीय फायदा, एका बाजूला गरजवंत मराठे जे आहेत येणाऱ्या विधानसभा लक्षात घेऊन तेही दुखावता कामा नये, आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाकेच्या आंदोलनाला आपण भेट दिली नाही तर आपण ओबीसींसाठी काम करतो, ओबीसींच्या हिताचं काम करतो, या आपल्या उद्देशावर सुद्धा पाणी फेरता कामा नये याची काळजी प्रकाश आंबेडकर घेताना दिसतात. प्रकाश आंबेडकर ह्या ज्या भूमिका घेतात, ह्या भूमिका राजकीय हेतून प्रेरित आहे का, या बाजूनी जर आपण विचार केला तर निश्चितच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही नेत्याला त्याचा तो हक्क आहे, तो अधिकार आहे. त्यांनी निवडणुकांच्या काळामध्ये राजकीय बेरीज वजाबाकींचा सगळा हिशेब करूनच राजकारणात काही पावलं उचलली पाहिजेत, काही स्टेटमेंट उचलली पाहिजेत, त्याची देहबोलीसुद्धा त्या पद्धतीची असली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांना काय म्हणायचं ही भूमिकासुद्धा त्यांनी एकदा जाहीर करण्याची गरज आहे. ओबीसींच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये मराठ्यांच्या आंदोलनाचं वेगळं ताट ठेवलं पाहिजे, आणि मग मनोज जरांगेंचं आंदोलन असते की मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्या. मग जेव्हा ते मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देतात तेव्हा मनोज जरांगेंच्या मागणीला मात्र ते पाठिंबा देत नाहीत. कारण मनोज जरांगेंची मागणी काय असते? सबंध मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या. आणि प्रकाश आंबेडकर मागणी करत आहेत की मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं ठेवा, मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करू नका. आणि दुसऱ्या बाजूला लाखो कुणबीच्या नोंदी सापडतात, ते सगळे ज्यांच्या नोंदी सापडल्या ते थेट प्रवेशकर्ते झाले ओबीसी आरक्षणामध्ये. म्हणजे हा तिढा काही लवकर सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणजे एका बाजूला प्रकाश आंबेडकर मराठ्यांच्या ओबीसीकरणाला विरोध करतात, दुसऱ्या बाजूला नोंदी सापडल्या त्याच्यामुळे त्या 57 लाख मराठ्यांचं थेट ओबीसीकरण झालेलं आहे. तिसऱ्या बाजूला सरकार म्हणते की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. या ओबीसीकरणामुळे धक्का लागला नाही तर काय, त्याचा परीघ वाढलेला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना सातत्याने आपलं समर्थन दिलं, पाठिंबा दिला. शेवटच्या क्षणापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावं या पद्धतीने आवाहन केलं. परंतु मनोज जरांगे पाटलांनी स्वतंत्र वेगळा निर्णय घेतला आणि ते फार प्रवाहपतीत झाले नाही.
एवढं सगळं करूनही मराठवाड्यात मात्र प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना या सगळ्या सहानुभूतीचा, मनोज जरांगे पाटलांना दिलेल्या समर्थनाचा कोणताही फायदा झाल्याचं दिसून येत नाही. तरीही प्रकाश आंबेडकर राजकीयदृष्ट्या चाणाक्ष आहेत. कोणत्या वेळी कोणत्या खेळी खेळल्या पाहिजेत हे त्यांना उत्तम कळतं. त्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची पेरणी करताना त्यांनी एका बाजूला ओबीसींना आपलं भक्कम समर्थन असल्याचं दाखवणं सुरू केलं आहे, दुसऱ्या बाजूला गरजवंत मराठ्यांचं जे आरक्षणाचं आंदोलन आहे त्याचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनाही हाताशच ठेवलेलं आहे. लोक मात्र हुशार आहेत. लोकांना हे सगळं कळते. राजकारणात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे 50 वर्षांचा एक मोठा काळ आहे, परंतु लोक हे सर्वोच्च आहेत. लोकशाहीत लोकांना प्रत्येक गोष्ट कळत असते. सामान्य माणूस आपल्या भावना बोलून दाखवत नाही, परंतु कोणता नेता कशासाठी काय करतो हे सगळं कळते. अर्थात आपल्यासारख्यालाही अनेकांना प्रश्न पडला असेल की ज्या सामाजिक भूमिका ज्या असतात त्या सामाजिक भूमिका एक ठामपणे घ्यायच्या असतात. एका बाजूला यालाही समर्थन, दुसऱ्या बाजूला त्यालाही समर्थन, अशा पद्धतीची गफलत करायची नसते. अर्थात हे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनाही कळलेले असेल, सामान्य मतदारांनाही कळलेलं असेल आणि राजकीय विश्लेषकांना सुद्धा याबद्दल कळलेलं असेल आणि दुसऱ्या बाजूला आश्चर्यसुद्धा वाटत असेल. मित्रहो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखठोक या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचे सबस्क्राईबचे प्रयत्न हे आमच्यासारख्यांचे अनेकांचे विचार मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत आणि सामाजिक चळवळींमध्ये एक प्रामाणिक पत्रकारितेचा प्रयत्न करण्यामागे हा प्रयत्न अतिशय मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. आजच्यापुरतं एवढंच. नमस्कार.